स्टडी स्पेक्ट्रम टीव्ही चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मी तुम्हाला आज इयत्ता 7वीची तिसरी कविता शिकवणार आहे। कवितेचं नाव आहे गवत फुला रे गवत फुला आणि याचे लेखक आहेत इंदिरा संत। इंदिरा संत याने काय केलेलं आहे, ही कविता लिहिलेली आहे आणि या कवितामध्ये काय आहे की गवत फुला म्हणजे गवतामधून निघणारा फूल जो आहे त्या फुलावरती काय झालेलं आहे, एका मुलाचं प्रेम जडलेलं आहे। म्हणजे तो जेव्हा पतंग उडवत होता तेव्हा पतंग उडवत असताना जेव्हा जोराने हवा आली आणि त्या हवेमध्ये तो जो काही फूल आहे गवतातला तो काय केला, डोळू लागला आणि तो जणू त्याला कसा दिसला की हसत आहे तो फूल जणू माझ्यासोबत, असं त्यावेळेस त्या मुलाला भास झालं आणि तेव्हा त्याला काय झालं, त्याचा लळा लागलेला आहे, त्याला त्याच्यावरती प्रेम जडलेले आहे। जेव्हा त्याच्यासोबत काय होतं, त्याचे मित्र देखील ते काय झाले होते, डोंगराच्या पठारावरती त्याचे मित्र देखील पतंग उडवायला गेलेले होते आणि त्यांना देखील त्या पतंगाला देखील तो मुलगा त्यावेळेस विसरलेला होता आणि त्याच्यासोबत आलेली जी काही मित्रमंडळी आहे त्यांना देखील तो मुलगा काय झालेला होता, या ठिकाणी विसरलेला होता आणि तो त्याचा पूर्ण जो जीव आहे तो कशात दडलेला होता, त्या गवत फुलामध्ये तो पूर्ण त्याचा जीव आहे तो दडलेला होता। नंतर तो म्हणतो की त्याच्यासोबत मला काय करायचं आहे, खेळायचं आहे आणि खेळता खेळता मला माझं घर देखील तो काय झालेला आहे, विसरलेला होता आणि शाळा देखील तिथे तो त्या ठिकाणी विसरलेला होता। अशा रीतीने जे काही आहे तो गवत फुला या कवितेमध्ये कवीने आपल्याला थोडक्यात सारांश सांगितलेला आहे। या कवितेची सुरुवात करण्याच्या आधी मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते। तुम्हाला माहिती असेल की जे काही शिवाजी महाराज आहेत त्या शिवाजी महाराजांच्या काळात काय होते, खूप कडक नियम होते आणि त्या नियमामध्ये प्रत्येकाला ते नियम काय करायचे, पाळावे लागत असत। शिवाजी महाराजांच्या काळात सजा ज्या होत्या त्या देखील कशा होत्या, कठोर होत्या आणि त्या सजांना काय करावं लागायचं, पालन सर्वांना करावं लागत असे। शिवाजी महाराजांचा जो गड होता त्या गडाचे दरवाजे 7 वाजले की काय व्हायचे, बंद होत असत। म्हणजे बाहेरचा एखादा माणूस जरी बाहेर असेल तर त्याला आतमध्ये येण्याची परवानगी नसायची आणि आतल्या माणसाला 7च्या नंतर संध्याकाळी बाहेर जाण्याची परवानगी नसायची। हिरकणी जी आहे त्याच्यामध्ये हिरकणी जी आहे ती कुठे राहायची, त्या गडाच्या पायथ्याशी राहायची आणि तिच्या गाई म्हशी शेळ्या वगैरे होत्या, ती काय करायची की रोजचं त्या म्हशीचं किंवा गायींचं दूध काढायची आणि गडावरती येऊन ती काय करायची, विकायची। हिरकणी काय करायची की ताण्या बाळाला आपल्या घरी ठेवायची आणि ती दूध विकायला काहीतरी पैसा मिळावा म्हणून ती काय करायची, गडावरती येऊन ती दूध विकत असायची। रोज तिचं दूध 1 तासाच्या आधी काय व्हायचं, संपायचं आणि ती गडाचा दरवाजा बंद होण्याच्या आधीच काय पडायचं ना, बाहेर पडायची। एके दिवशी काय झालं की दूध तिचं संपलंच नाही, 7 वाजले तरी पण काय झालं, दूध काही संपेना आणि तिच्या घड्याळाकडे देखील लक्ष नव्हतं आणि त्याच्यानंतर काय झाले, 7 वाजल्यानंतर गडाचे दरवाजे जे आहेत ते काय झाले, बंद झाले। बंद झाल्यानंतर तिला समजलं की आता संध्याकाळ देखील होत आहे, आपल्या ताण्या बाळाची काय झाली, तिला आठवण आली आणि ते तसंच ती घेऊन काय निघाली, घरी जाण्यासाठी निघाली। त्यावेळेस काय झालेले, 7 वाजून गेलेले होते, गडाचे दरवाजे देखील काय झालेले होते, बंद झालेले होते। नंतर ती हिरकणी जी आहे ती काय म्हणाली की माझा ताणा बाळ आहे घरी, काय करा त्याच्यासाठी तरी तुम्ही काय करा, गडाचे दरवाजे उघडा, म्हणजे मी काय करेल, बाहेर जाऊन त्या बाळाची काय होईल, भूक ही माझ्याशिवाय भागू शकत नाही। तरी देखील कोणी तिचं ऐकेना, कारण ते काय नियमच कसे होते, कठोर होते की 7 वाजले की गडाचे दरवाजे काय होणार, बंद होणार। आणि त्यावेळेस त्या बाळाच्या याच्याने तिने काय केलेलं होतं, जो काही तिला बाळाचा एवढा प्रेम, तिला एवढा लळा लागलेला होता, म्हणजे स्वतःच्या बाळावरती बरोबर प्रत्येकाच्या आईचा हा प्रेम हा दडलेला असतो, म्हणून त्या बाळासाठी तिने काय केलं, त्यावेळेस त्या हिरकणीने जो गड आहे तो पूर्ण गड ती काय झालेली होती, उतरलेली होती। आणि पहिला जर बघितलं तर गडाला काय नव्हते, रस्ते नसायचे, त्या खडबडी त्याच्यावरून काय झालेली होती, ती हिरकणी त्या गडाचा पूर्ण काय झालेली होती, त्या ठिकाणी गडावरून तिला रस्त्याने जाऊन दिलं नाही म्हणून तिने पर्याय काय घेतला की आपण आता गडावरून कसा का रस्ता असू दे त्याच्यावरून काय करायला लागेल, आपल्याला उतरायला लागेल। म्हणजे त्या हिरकणीला जसं काय झालेलं होतं, आपल्या बाळाच्या प्रेमासाठी त्याच्या काय झालेलं होतं, त्याच्या संगोपनासाठी किंवा त्याच्या लळ्यासाठी तिने काय केलेलं होता, तो तेवढा मोठा गड जो आहे तो कसा केलेला होता, उतरलेला होता। त्याचप्रमाणे या कवितेत देखील काय दडलेलं आहे की तो छोटा बाळ आहे त्याला देखील कशाचा लळा लागलेला आहे, त्या गवत फुलाचा काय झालेला आहे, ते लळा लागलेला आहे आणि त्याला तो सोडून जायला काही तयार नाही।
इथे आपल्याला जी काही छोटीशी गोष्ट आहे ती देखील समजली असेल. आता आपण या कवितेला सुरुवात करूया. बघूया या कवितेमध्ये नक्की काय सार दडलेलं आहे ते बघूया. आता याच्यातलं पहिला चरण काय सांगितलंय कवीने आपल्याला की रंग रंगोळ्या सान सानुळ्या गवत फुला रे गवत फुला असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा. काय सांगतात कवी की छोट्याशा बाळाला काय झालेलं आहे की लळा लागलेला आहे. कशाचा लागलेला आहे लळा म्हणजे काय जिव्हाळा किंवा प्रेम. त्या मुलाला कशाचा की प्रेम लागलेला आहे. कशाचं की गवत फुलाचं गवतामधून निघणारा जो काही छोटासा फुल आहे त्याला बघून काय झालेलं आहे त्या कवितेतल्या मुलाचं प्रेम त्याच्यावरती जडलेलं आहे. आणि तो फुल दिसायला कसा आहे रंग रंगुळ्या. रंग रंगुळ्या म्हणजे काय की रंगबिरंगी भरपूर कलरचे रंग त्या फुलामध्ये काय होते दडलेले होते. आणि सान सानुळ्या म्हणजे काय अतिशय लहान बाळ म्हणजे अतिशय लहान. तो सान सानुळ्या म्हणजे काय तो फुलाचा जो आकार आहे तो पण कसा होता अतिशय लहान होता. म्हणजे एकदम मोठाही देखील फुल नव्हता किंवा छोटाही नव्हता. मीडियम साईजचा म्हणजे लहानाहून लहान काय होता तिथे फुल जो आहे तो त्या ठिकाणी त्याला त्याचा त्या गवत फुलाचा काय झालेला होता लळा हा त्या ठिकाणी लागलेला होता. म्हणून सांगतात म्हणून तो मुलगा काय म्हणतो की तो रंगबिरंगी जो फुल आहे अतिशय आकाराने देखील कसा आहे तो लहान आहे. आणि त्या गवत फुलाचं मला काय झालेलं आहे त्याच्यावरती माझं प्रेम जे आहे ते जडलेलं आहे. आणि म्हणून तो म्हणतो की तुला बघून मला कसा काय झालं असा कसा रे मला लागला म्हणजे कसा काय झाले नाही का तुझ्यावरती माझं प्रेम कसं जडलं हे या कवितेमध्ये तो छोटासा बाळ आपल्याला सांगत आहे. ज्याने काय झालेलं होतं की गवत फुलावरती त्याचा पूर्णपणे प्रेम जडलेला होता. हे आपल्याला पहिल्या चरणामध्ये समजलं की त्याने काय त्याचा रंग बघून आणि रूप बघून आणि त्याचा आकार बघून त्याच्यावरती त्याचा प्रेम जडलेलं होतं. आता बघूया दुसऱ्या चरणामध्ये आपल्याला कवीने काय सांगितलेलं आहे की मित्रांसंगे माळावरती पतंग उडवीत फिरताना तुला पाहिले गवतावरती झुलता झुलता असताना. काय सांगतात कवी की मित्रांसंगे माळावरती. मित्रांसंगे म्हणजेच काय की तो मुलगा जो आहे छोटा तो कोणासंगे गेलेला होता माळावरती म्हणजे की डोंगराचा जो काही सपाट भाग उंच डोंगर चढल्यानंतर जिथे सपाट भाग हा निर्माण होतो म्हणजे त्या ठिकाणी आपण बसू शकतो किंवा उभे राहू शकतो असा सपाट भाग म्हणजे काय माळ. त्या माळावरती सर्व मित्र काय झालेले होते जमलेले होते. आणि त्या ठिकाणी कशासाठी जमलेले होते ते सर्व मित्र की पतंग उडवीत फिरताना म्हणजे मी काय करत होतो की मित्रांसंगे जेव्हा मी डोंगर पठारावरती गेलेलो होतो आणि त्या डोंगर पठारावरती आम्ही सर्व मित्र कशासाठी गेलेलो होतो तर पतंग उडवण्यासाठी. बघा पतंग उडवण्यासाठी आपण कधीही कुठे जातो ज्या ठिकाणी उंच जागा असेल आणि ज्या ठिकाणी हवा कशी असेल खेळती असेल अशा ठिकाणी जाऊनच काय करत असतो आपण पतंग उडवत असतो. कारण तर पतंगाला उडण्यासाठी देखील कशाची गरज आहे हवेचीच गरज आहे. म्हणून काय सांगतात छोटा मुलगा काय सांगतो कवितेतला की मित्रांसंगे मी कुठे गेलेलो होतो त्या डोंगरावरती गेलेलो होतो आणि तिथे आम्ही कशासाठी गेलेलो तर पतंग उडवण्यासाठी. पतंग उडवीत फिरताना तुला पाहिले गवतावरती. कुठे पाहिलं त्या छोट्या मुलांनी त्याला की गवतावरती. कुठे पाहिलं मी तुला की गवतावरती तू डुळत असताना झुलता झुलता असताना म्हणजे जेव्हा डोलताना हवेचा जेव्हा झोत त्या ठिकाणी आला आणि त्या झोताच्या बरोबर तो फूल जो आहे तो काय करू लागला हलू लागला. म्हणजे डुलता डुलता हलताना म्हणजे तो फूल देखील कसा करत होता एका जागेवरून दुसऱ्या जागी असा काय करायचा हवेच्या झोतासोबत तो हलत होता. आणि तो हलताना बघून त्या मुलाला काय जाणीव होत होती का तो फूल जो आहे तो मला बघून काय करत आहे हसत आहे असा त्याने त्या ठिकाणी तात्पर्य घेतला. म्हणजे मित्रांसंगे तो गेलेला होता. कशासाठी गेलेला होता तर पतंग उडवण्यासाठीच गेलेला होता. आणि त्या ठिकाणी त्याला त्या गवत फुलाचा काय झालेला आहे लळा लागलेला आहे. का लागला आहे तर त्या हवेच्या झोताने तो गवतावरती जो उगवलेला फूल होता तो काय करत होता झुळत होता. म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जसा हवेचा झोत येईल त्याप्रमाणे तो कमी जास्त दाबामध्ये काय करत होता तो फूल डुळत होता. आणि तो त्याला कसा भासत होता जणू काही तो फूल काय करत आहे हसत आहे माझ्यासोबत अशा रीतीने हा फूल त्या मुलाला भासत होता. म्हणून त्याला त्याचा काय लागलेलं होतं त्याच्यावरती त्याचं प्रेम दडलेलं होतं. जसं की आपल्या गाईचं जेव्हा जसं वासरू बरोबर प्रेम असतो
की जेव्हा छोटा वासरू असेल तर त्या गायीला त्याच्यासोबत काय करत नाही, चरण्यासाठी सोडत नाहीत. आणि जेव्हा ती गाय काय करते, संध्याकाळी चरून झाल्यानंतर जेव्हा आपल्या गोठ्यात परत येते तेव्हा ती जेवढ्या प्रेमाने काय करते, आपल्या त्या वासराला घेते, त्याचप्रमाणे या मुलाला देखील तो फूल बघितल्यानंतर काय झालेला आहे, तेवढाच लळा, तेवढाच प्रेम हा त्या ठिकाणी त्याला हा लागलेला आहे. आता बघूया, तुम्हाला ह्याच्यातलं देखील काय झाल्याचं माहिती लक्षात आलेली असेल. म्हणजे मित्रांसंगे कुठे गेलेला होता, तो डोंगरावरती गेलेला होता आणि पतंग उडवण्यासाठी गेलेला होता. आणि त्या गवत फुलावरती त्याचा तो काय झालेला आहे, झुळत झुळत असत आहे आणि त्याच्यावरती त्याचा लळा हा लागलेला आहे. आता बघूया या कवितेतलं तिसरं चरण. तिसऱ्या चरणामध्ये कवीने आपल्याला काय सांगितले आहे ते आता बघूया. विसरून गेलो पतंग नभीचा, विसरून गेलो मित्राला, पाहून तुझला हरपून गेलो, अशा तुझ्या या रंगकळा. काय सांगतात कवी आपल्याला इथे, की तो मुलगा जो आहे तो कशाला आता विसरलेला आहे, विसरून गेलो पतंग नभीचा. म्हणजे आकाशात त्याने काय केलेलं होता, पतंग उडवलेलं होतं. त्या पतंग नभीचा म्हणजेच काय, की आकाशातला, आकाश म्हणजे आकाशामध्ये उडवलेला जो पतंग आहे त्या पतंगाला देखील तो काय झालेला होता, मुलगा पूर्णपणे विसरून गेलेला होता. म्हणजे त्या गवत फुलाला बघितल्यानंतर जो काही त्याने उडवलेला पतंग होता त्याला देखील तो मुलगा विसरून गेलेला आहे. आणि आणखीन काय सांगतात कवी ते, की विसरून गेलो मित्राला. तो जो मित्र, तो आपल्यासोबत आलेले जे काही सवंगडी आहेत, जे काही मित्र आहेत, त्याला देखील तो गवत फुलाला बघितल्यावरती तो काय झालेला होता, मुलगा पूर्णपणे विसरून गेलेला होता. तो पूर्णपणे मग्न कशात झालेला होता, त्या गवत फुलामध्येच मग्न झालेला होता. पाहून तुझला हरपून गेलो, अशा तुझ्या रे रंग कळा. काय सांगतात, की पाहून तुझला म्हणजे काय, की पाहून तुला, हरपून म्हणजे काय, एवढा मी आनंदून गेलो. म्हणजे तुला जेव्हा बघितलं तेव्हा मी एवढा भरपूर आनंदून गेलो. आणि अशा तुझ्या या रंग कळा म्हणजे रंगबेरंगी ज्या काही पानाच्या पाकळ्याला ज्या काही छटा होत्या त्या पाकळ्यांच्या छटा बघून त्या रंगकळा म्हणजे काय, की रंगाच्या, विविध रंगाच्या छटा, त्या छटांना बघून देखील तो काय झालेला होता, त्या गवत फुलाच्या ज्या काही पाकळ्या आहेत त्यांच्या पाकळ्यांना, रंगबेरंगी पाकळ्याला बघून देखील काय झालेला होता, तो मुलगा जो आहे तो पूर्णपणे नभाला आणि त्या मित्रांना आणि पतंगाला काय झालेला होता, पूर्णपणे विसरून गेलेला होता. म्हणजे जसं की काय सांगितले इथे, की विसरून गेलो पतंग नभीचा. म्हणजे बघा, की जेव्हा आकाशामध्ये काय होतात, की भरपूर पक्षी उडत असतात आणि जरी उडत असले तरी पण त्यांचा लक्ष कशावरती असतो, आपल्या घरट्यामध्ये जे पिल्लं आहेत त्या पिल्लांवरती सदैव त्या आईचा हा लक्ष असतो. पण इथे काय सांगितलं आहे, की तो पतंग त्याचा काय झालेला होता, नभामध्ये उडलेला होता, त्याला देखील पूर्णपणे काय झालेला आहे, तो विसरून गेलेला आहे. आणि त्याच्यासोबत जे सवंगडी मित्र होते त्या मित्रांना देखील काय झालेला आहे, विसरून गेलेला. आणि त्याचा फक्त जो जीव आहे तो कशात आनंदून गेलाय, फक्त त्या गवत फुलाच्या ज्या काही पाकळ्या आहेत, रंगबिरंगी छटा आहेत, त्या छटांमध्ये तो काय झालेला होता, पूर्णपणे मग्न झालेला होता. अशा रीतीने तो मुलगा एक एक गोष्टीमध्ये त्या गवत फुलाच्या काय झालेलं होतं, पूर्णपणे दंगून आनंदून गेलेला या ठिकाणी आपल्याला कवीने सांगितलेलं आहे. त्यातला बघूया आता पुढच्या चरणामध्ये काय दिलेलं आहे. हिरवी नाजूक रेशीम पाती, दोन बाजूला सळसळती, नीळ निळुली एक पाकळी, पराग पिवळे जगमगती. काय सांगितलं याच्यात, हिरवी नाजूक रेशीम पाती. रेशीम म्हणजे काय, की कोमल, म्हणजे जी रेशीम, पाती म्हणजे काय, पान, की रेशमासारखा मऊ. रेशमाला जर तुम्ही हात लावलं, रेशमाच्या किड्याला जर हात लावलं तर तो कसा दिसतो, एकदम मऊ असतो. तसंच त्या रेशमाच्या किड्याप्रमाणेच त्याच्या ते काही झाडाच्या पानं होती ती देखील कशी होती, तेवढीच मऊ होती. जेव्हा त्या बाळाने किंवा त्या मुलाने काय केलं, त्याच्या पातीला, रेशीम पातीला किंवा पानांना जेव्हा हात लावलं तेव्हा त्याला भासलं की त्याची जी पानं आहेत ती कशी आहेत, रेशमासारखीच कशी आहेत, हिरवीगार, नाजूक आणि कशी आहेत, रेशमासारखीच कशी आहेत, मऊ आहेत. त्यावेळेस त्याला तिथे जाणीव झाली. दोन बाजूला सळसळती. काय झालेले आहेत, दोन्ही बाजूला म्हणजे जसा हवेचा झोत येईल तशा दोन्ही बाजूला, पुढे मागे किंवा उजवीकडे डावीकडे अशा प्रकारे काय होत आहेत, ती फुलं जी आहेत ती गवत फुलावरची फुलं जी आहेत ती काय आहेत,
सतत दोन्ही बाजूला उजवीकडून डावीकडे किंवा पुढे मागे अशा काय करत आहेत, सळसळती म्हणजे काय, सतत हलणारी, म्हणजे सतत ती फुलं काय करत आहेत, हवेच्या झोताबरोबर हलत आहेत आणि ती फुलं जणू काय करत आहेत, त्या बाळाबरोबर त्या मुलाबरोबर हसत आहेत असं त्याला भास होत आहे. परत काय सांगितलंय पुढच्या ओळीमध्ये, निळुली एक पाकळी. काय सांगितलंय की निळ्या रंगाची, निळसर रंगाची काय झालेली आहे, एकच पाकळी, म्हणजे एकच पाकळी अशी आहे तिथे. पाकळी म्हणजे काय की जी काही एक भाग त्याचा जो आहे तो भाग म्हणजे त्या झाडातून निघणाऱ्या फुलाचा एक भाग जो आहे तो कसा आहे, निळसर रंगाचा देखील तिथे त्याने सांगितलेलं आहे की वेगवेगळ्या छटा देखील त्या झाडाला आहेत, वेगवेगळे रंग देखील आहेत, पण निळ्या रंगाची एक पाकळी, एक भाग जो आहे त्या पाकळीचा निळ्या रंगाचा देखील त्या ठिकाणी आहे. आणखीन काय सांगितले, पराग पिवळे जगमगती. परागकण म्हणजे काय, पिके जे आहे, पिके सरळ म्हणजे की जे काही ज्याच्यामध्ये असलेली परागकण हे सर्वांना माहिती आहे. चारी बाजूला काय असतात, पाकळ्या असतात गोल, आणि मध्ये जो भाग असतो त्याला काय म्हणतात, परागकण. ते परागकण प्रत्येक फुलाच्या आतमध्ये असतात. ते परागकण कसे आहेत, पिवळे झगमगती, पिवळ्या रंगाचे आहेत, आणि ते पूर्ण कसे त्या उन्हाच्या ह्याच्यामुळे काय होत आहेत, चमचमात आहेत, किंवा त्यांचा जो प्रकार जो आहे तो काय होत आहे, लखलखीत तिथे होत आहेत. म्हणून काय सांगतात कवी इथे की त्याच्यातलं त्या निळ्या रंगाची त्याला पहिला काय सांगितलं की हिरवी नाजूक त्याला हे काय आहे, रेशीम पाती आहेत, त्याची पानं जी आहेत कशी आहेत, रेशीम आहेत, मऊ आहेत. दुसरं काय सांगितलंय की दोन्ही बाजूला ते काय करत आहे, सतत हलत आहेत, पुढे मागे असे दोन्ही बाजूला ते सतत हलत आहेत. आणि त्याच्यातली एक पाकळी आहे ती कशी आहे, निळसर रंगाची आहे, निळ्या रंगाची. त्या ठिकाणी एक पाकळीचा टोक जो आहे तो त्या ठिकाणी निघालेला आहे. आणि त्याच्यातले परागकण जर बघितले तर ते कसे आहेत, पिवळे आहेत, आणि पूर्णपणे ते कसे होत आहेत, उन्हाच्या याच्यामुळे काय होत आहे, ते चमकत आहेत. अशा रीतीने ह्या ज्या चरणामध्ये आहे आपल्याला कवीने सांगितलेलं आहे की त्याच्यामुळेच काय झालं आहे, गवत फुलावरती त्या मुलाचं प्रेम जे आहे ते जडलेलं आहे. आता बघूया याच्या शेवटच्या चरणामध्ये आपल्याला कवीने काय सांगितलेलं आहे आणि मुलगा हा कशामध्ये गुरफटलेला आहे. मलाही वाटे लहान होऊनी, काय सांगितले, मलाही वाटे लहान होऊनी, तुझ्याहून लहान रे, तुझ्या संगती सदा राहावे विसरून शाळा घर सारे. काय सांगितले त्याने की मलाही वाटे, काय म्हणतो की आता त्या मुलाने स्वतःची उपमा दिलेली आहे का तुला बघून मला काय वाटत आहे की मलाही वाटे लहानाहून लहान रे, म्हणजे मला काय वाटत आहे आता की त्या फुलाला बघून मला काय वाटत आहे, जसा तो फुल कसा आहे, लहान आहे आकाराने, त्याच्यापेक्षा लहान काय व्हावं, तुझ्याहुनी लहान रे, म्हणजे तुझ्याहुनी मला काय व्हायचं आहे, लहान व्हायचं आहे. तुझ्या संगती सदा राहावे, म्हणजे तुझ्या बरोबर, संगती म्हणजे काय, बरोबर किंवा सोबत, तुझ्या संगती सदा म्हणजे काय, नेहमी. मला काय वाटत आहे आता की तुझ्याही सोबत मला काय आहे, नेहमी तुझ्या सोबत काय करायचं आहे, राहायचं आहे. आणि तुझ्या सोबत राहण्यासाठी मला काय करावं लागेल, तुझ्याहुनी म्हणजे फूल जेवढा लहान आहे त्याच्याहून लहान त्याला, त्या बाळाला व्हावं असं वाटतं. आणि तो काय म्हणतो अजून बाल की मला आता तुला बघून काय वाटत आहे, विसरून शाळा घर सारे, मला आता काय करायचं आहे, तुझ्याहून लहान व्हायचं आहे, आणि माझी जी शाळा आहे आणि माझे जे घर आहे त्याला देखील मला काय करायचं आहे, इथे विसर पडलेला आहे. म्हणजे मला माझ्या शाळेची देखील आठवण नाही आणि माझ्या घराची देखील आठवण नाही. म्हणजे तुझा जो रंग कळा आहे त्या बघून किंवा तुझं जे डोळणं बघून, तुझं हसणं बघून काय झालेलं आहे, मी माझी शाळा आणि माझे घर जे आहे ते पूर्णपणे काय झालेलं आहे, ते विसरून गेलेलो आहे. म्हणून कवी काय सांगता येतात इथे की त्या मुलाला वाटत आहे की मलाही काय कर वाटे, तुझ्याहून आता काय व्हायचं आहे, मला लहान व्हायचं आहे. जेव्हा तुझ्याहून लहान मी होईल तेव्हाच मी तुझ्या सोबत राहू शकेल. आणि मला काय वाटत आहे आता सतत किंवा सोबत तुझ्या जो आहे तो बरोबर तुझ्या सोबतच मी आता पूर्ण काय करावा, माझा गुजारा करावा असं त्या बाळाला वाटत आहे. आणि तो काय म्हणतो की विसरून तुझ्यासोबत मी का राहील आणि माझं घर आणि माझी शाळा जे आहे ते देखील मी तुझ्यासाठी काय करणार आहे, विसरायला तयार आहे. म्हणजे त्या गवत फुलावरती एवढा काही प्रेम जो आहे त्या मुलाचं इथे दडलेलं होतं. आणि ह्या कवितेमध्ये जर बघितलं
तर छान आणि सोप्या भाषेमध्ये काय केलेले आहे, माहिती जी आहे त्या कवीने लिहिलेली कविता आहे ती नक्कीच कशी आहे, छान आहे. म्हणजे याच्यामध्ये रंगकळा देखील आपल्याला सांगितलेल्या आहेत. परत त्या मुलाला का आवडलं तो फूल, म्हणजे तो त्याच्या मित्रांना आणि पतंगाला देखील तिथे विसरून गेलेला आहे. त्या फुलाबरोबर काय करत आहे, खेळत आहे. त्याची जर पानं जर बघितली ती कशी होती, रेशमी होती, मऊ होती आणि त्याच्या दोन्ही बाजूला ती काय करत होती, हालत होती. आणि एक अशी पाकळी, निळ्या कलरची पाकळी ही त्याच्यातून बाहेर आलेली होते. आणि त्याचे परागकण जे आहे ते परागकण देखील काय होत आहे, सूर्याच्या किरणांच्या मुळे काय होत आहे, चमचम करत आहेत. आणि मुलगा काय म्हणतो की मी तुझ्या बरोबर राहायचं आहे, आणि तुझ्याहून काय व्हायचं आहे, लहान व्हायचं आहे. आणि मला माझं घर आणि शाळा हे सर्व काय करायचं आहे, विसरायचं आहे. अशा रीतीने जी कविता आहे ती नक्कीच तुमच्या लक्षात आलेली असेल. आणि मुलाचं जे प्रेम आहे ते कसं दडलेलं आहे हे देखील तुमच्या चांगलं लक्षात आलेलं असेल. आता इथे आपली कविता जी आहे ती संपलेली आहे. आता आपण बघणार आहोत याचे शब्दार्थ. No more spending your energy and money on coaching classes or missing classes for rain, for rally and any other nonsense. Subjects covered by multiple teachers with repeat telecasts. Doubts, concepts, applications, no problem. All explained through great and significant animation. So sit back comfortably in your home and watch Study Spectrum TV channel. आता बघणार आहोत आपण या कवितेतले शब्दार्थ. शब्दार्थ म्हणजे काय की कठीण शब्द ज्याचा अर्थ आपल्याला काय होत नाही, लवकर समजत नाही, असे अर्थ आपण आता या ठिकाणी बघणार आहोत. काही कवितेतले असे शब्द आहेत की त्याचा अर्थ काय होत नाही, आपल्याला लवकर कळत नाही. ते अर्थ आणि शब्दार्थ आणि त्याचबरोबर याच्यामध्ये आलेले जे काही वाक्यप्रचार आहेत ते देखील तुम्हाला मी सांगणार आहे. याच्यातला पहिला शब्दार्थ बघूया. साण. साण म्हणजे लहान. म्हणजे त्याने कवितेमध्ये साण साणुळ्या असं काय केलेलं होतं, वाक्य उच्चारलेलं होतं. म्हणजे साण म्हणजे काय, लहान, लहान होणं, लहान. दुसरा आहे लळा. लळा म्हणजेच काय की प्रीती किंवा प्रेम. जसं बाळावरती आपलं लळा असतो किंवा प्रेम असतो तसं त्याला गवत फुलावरती देखील काय दडलेलं होतं, प्रेम हे जे आहे ते दडलेलं होतं. तिसरं आहे हरकणे. हरकणे म्हणजे काय, हर्ष होणे किंवा आनंदित होणे. हरकणे म्हणजे काय की भरपूर आनंद होणे म्हणजेच काय आहे, त्याचाच अर्थ जो आहे म्हणजे काय, हरकणे म्हणजे खूप आनंदित होणे. त्यातलं शेवट पुढचं आहे संगे. संगे म्हणजे सोबत किंवा बरोबर. संगे म्हणजे काय की सोबत किंवा बरोबर. संगे याचा अर्थ काय आहे, तुझ्या संगे म्हणजे तुझ्या सोबत, म्हणजे संगे म्हणजे सोबत. इथे जे आहे शब्दार्थ हे देखील तुमच्या लक्षात आलेलं असेल. आणि दोन वाक्यप्रचार या ठिकाणी आलेले आहेत. त्या वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून तुम्हाला आम्ही वाक्यात उपयोग करून सांगणार आहे. त्यातला पहिला शब्द वाक्यप्रचार बघूया आपण. हरकून जाणे. काय आहे की हरकून जाणे याचा अर्थ आहे आनंदित होणे. काय आहे, हरकून जाणे म्हणजे याचा अर्थ आहे की आनंदित होणे. याचा वाक्यात उपयोग करूया की दिवाळीच्या दिवशी आईने भरपूर फराळ बनवला म्हणून महेशचं मन हरकून गेलं. काय आहे वाक्य की दिवाळीच्या दिवशी आईने भरपूर फराळ बनवलं म्हणून महेशचं मन हरकून गेलं. याच्यावरती अजून तुम्ही इतर वाक्य बी तयार करू शकता. त्यातला तर दुसरा बघूया. संग राहणे. संगती राहणे. संगती राहणे याचा अर्थ आहे सोबत राहणे. याचा आपण वाक्यात उपयोग करूया की गावाकडे माझे आजी आजोबा संगती राहतात. काय आहे वाक्य की गावाकडे माझे आजी आजोबा संगती राहतात म्हणजे सोबत राहतात. इथे जे काही दोन वाक्यप्रचार आहेत त्यांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग सांगितलेला आहे मी कसं करायचं ते देखील तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता बघूया या कवितेतला अभ्यास. अभ्यास म्हणजेच की काय की या ठिकाणी काही प्रश्न दिलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं आता तुम्हाला मी सांगणार आहे.
त्यातला पहिला प्रश्न बघूया आपण. एका वाक्यात उत्तरे लिहा. आपल्याला काय करायचं आहे, प्रश्न दिलेले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरे जी आहेत ते किती वाक्यात लिहायचे, आपल्याला फक्त एका वाक्यामध्ये उत्तर द्यायचं आहे. म्हणजे कवितेतला जो एखादा शब्द असेल त्या एखाद्या शब्दाच्या बरोबरच काय करायचं आहे, आपल्याला उत्तर त्या ठिकाणी त्याचं पूर्ण करायचं आहे. म्हणजे एका वाक्यात आपल्याला या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. यातला बघूया आता पहिला प्रश्न. कवितेतील मुलाला कोणाचा लळा लागला आहे. काय प्रश्न आहे, कवितेतील मुलाला कोणाचा लळा लागला आहे. त्याचं उत्तर बघूया आपण. कवितेतील मुलाला गवत फुलाचा लळा लागला आहे. काय उत्तर आहे की कवितेतील मुलाला गवत फुलाचा लळा लागला आहे. म्हणजे याचं उत्तर आहे गवत फुलाचा, हा याचं उत्तर आहे. आता बघूया याच्यातला दुसरा प्रश्न. गवत फुलाला पाहताना मुलगा कोणाला विसरून गेला. काय प्रश्न आहे की गवत फुलाला पाहताना मुलगा कोणाला विसरून गेला. त्याचं आता उत्तर बघूया आपण. गवत फुलाला पाहताना मुलगा आकाशातील पतंग व मित्र यांना विसरून गेला. काय उत्तर आहे की गवत फुलाला पाहताना मुलगा आकाशातील पतंग व मित्र यांना विसरून गेला. म्हणजे आकाशातील पतंग व मित्र यांना काय झालेलं आहे, मुलगा विसरून गेलेला आहे. आता यातला तिसरा प्रश्न बघूया आपण. मुलगा कोठे पतंग उडवत होता. काय प्रश्न आहे की मुलगा कोठे पतंग उडवत होता. त्याचं उत्तर बघूया आपण. मुलगा माळावरती पतंग उडवत होता. काय उत्तर आहे की मुलगा माळावरती पतंग उडवत होता. म्हणजे याचं उत्तर आहे माळावरती. चौथा प्रश्न आहे. गवताची पाने कशी आहेत. काय प्रश्न आहे की गवताची पाने कशी आहेत. याचं उत्तर बघूया आपण. गवताची पानं हिरवी, नाजूक, रेशीम व सळसळती आहेत. काय प्रश्न आहे की उत्तर बघूया याचं की गवताची पाने हिरवी, नाजूक, रेशमी व सळसळती आहेत. परत एकदा उत्तर सांगते तुम्हाला मी की गवताची पाने हिरवी, नाजूक, रेशीम व सळसळती आहेत. इथे चौथ्या प्रश्नाचं देखील तुमच्या लक्षात आलेलं असेल उत्तर. आता पाचवा प्रश्न बघूया आपण. मुलाला कोणाबरोबर सदा राहावेसे वाटते. काय प्रश्न आहे की मुलाला कोणाबरोबर सदा राहावेसे वाटते. त्याचं उत्तर बघूया आपण. मुलाला गवत फुलाबरोबर सदा राहावेसे वाटते. काय उत्तर आहे की मुलाला गवत फुलाबरोबर सदा राहावेसे वाटते. इथे जे आहेत ते एका वाक्यातले 5 प्रश्न जे आहेत त्या 5 प्रश्नांची उत्तरे देखील मी तुम्हाला सांगितलेली आहेत आणि ती नक्कीच तुमच्या लक्षात आली असतील. आता बघूया ह्या कवितेतला पुढचा प्रश्न. थोडक्यात उत्तरे लिहा. आपल्याला काय करायचे आहेत, 2 प्रश्न इथे दिलेले आहेत आणि त्या प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर न लिहिता थोडं काय करायचं आहे, त्याच्यात वाढून आपल्याला थोडक्यात उत्तर या ठिकाणी लिहायचं आहे. आता बघूया थोडक्यात उत्तरे मधले पहिला प्रश्न बघूया. त्यातला पहिला प्रश्न बघूया आपण. गवत फुलातील कोणकोणत्या गोष्टी पाहून मुलाला गवत फुलाचा लळा लागला. तर बघूया परत प्रश्न मी सांगते की गवत फुलातील कोणकोणत्या गोष्टी पाहून मुलाला गवत फुलाचा लळा लागला. त्याचं आता उत्तर बघूया आपण की पहिल्यांदा जर बघितलं तर त्या मुलाला गवत फुलाच्या ज्या काही रंगीत छटा आहेत त्या रंगीत छटांचा काय झालेला होता, लळा जो आहे तो लळा लागलेला होता. म्हणजे रंगबिरंगी छटा त्याचा बघून त्याच्यामध्ये तो आनंदून हरकून गेलेला होता. परत जर त्यातलं बघितलं तर त्याच्या ज्या पाती ज्या होत्या त्या कशा होत्या, हिरव्या, नाजूक आणि रेशीम पाती बघून आणि त्या पाती काय करत होत्या,
सळसळत होत्या आणि त्या सळसळलेला पाती बघून काय झालेला होता, तो पूर्णपणे त्याचं मन त्याच्यावरती हरकून गेलेलं होतं. आणि त्याचबरोबर त्याची एक पाती जी होती ती कशी होती, निळसर रंगाची जी पाती आहे त्या निळसर रंगाच्या पातीमध्ये तो काय झालेला होता, त्या ठिकाणी त्याचं निळसर रंगाची एक पाती त्याच्यातून निर्माण झालेली होती. आणि त्याचे परागकण जर बघितले तर ते परागकण कसे होते, पिवळ्या रंगाचे होते. आणि सूर्याच्या किरण त्याच्यावरती पडल्यानंतर ते परागकण कसे होते, चमचमत होते, चमकू लागलेले होते. आणि हे सर्व बघून काय झालेलं होतं, त्या मुलाला त्याचा काय लागलेला होता, लळा लागलेला होता. जेव्हा हवेचा झोत यायचा तेव्हा त्या हवेच्या झोताबरोबर काय करायचा, दोन्ही बाजूला काय करायचं, तो झुळझुळत राहायचा. म्हणजे दोन्ही बाजूला तो काय करत होता, हलत असायचा हवेच्या झोतासोबत. आणि त्या मुलाला वाटायचं की तो जो फूल आहे तो माझ्यासोबत काय करत आहे, हसत आहे. आणि हे सर्व बघून काय झालेलं होतं, त्या मुलाला त्या गवत फुलाचा लळा लागलेला होता. इथे तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर देखील लक्षात आलेलं असेल. आता बघूया ह्याच्यातला दुसरा प्रश्न. गवत फुलाच्या रंगकळामुळे काय काय घडले. जे काही काय प्रश्न आहे की गवत फुलाच्या रंगकळांमुळे काय काय घडले. आता याचं उत्तर बघूया. जे काही गवत फुलाच्या रंगकळा ज्या आहेत त्या रंगकळांमुळे काय झालेलं होतं की जो काही आकाशात काय झालेला होता, पतंग त्या मुलाचा उडालेला होता, त्या पतंगाला देखील तो मुलगा काय झालेला होता, पूर्णपणे विसरून गेलेला होता. आणि त्याच्यासोबत जे काही मित्र आलेले होते, सवंगडी जे आलेले होते, त्यांना देखील तो मुलगा काय झालेला होता, पूर्णपणे विसरून गेलेला होता. आणि त्याचे फक्त मन कशात रमलेलं होतं, त्या गवत फुलामध्येच त्याचं मन पूर्णपणे रमलेलं होतं. म्हणजे याचं उत्तर आहे की पूर्णपणे तो मुलगा जो आहे तो कशाला विसरलेला होता, की आपल्या आकाशात उडालेल्या पतंगाला आणि आपल्या सोबत आलेल्या मित्र सवंगडी ज्या आहेत त्या मित्र सवंगडींना पूर्णपणे तो मुलगा विसरून गेलेला होता. म्हणजे की गवत फुलाच्या रंगकळामुळे तो आपल्या मित्राला आणि आकाशातल्या पतंगाला पूर्णपणे विसरून गेलेला होता, असं ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे जे थोडक्यातले दोन प्रश्नांची उत्तरं तुमच्या लक्षात आली असतील, ती तुम्हाला जी मी उत्तरं सांगितली ती देखील तुमच्या लक्षात आलेली असतील. आता पुढे बघूया, या पुढे काय प्रश्न दिलेला आहे कवीने ते बघूया. कवितेच्या ओळी योग्य क्रमाने जुळवून लिहा. काय प्रश्न आहे की कवितेच्या ओळी योग्य क्रमाने जुळवून लिहा. आपल्याला काय केलेले आहेत, कवितेच्या 4 ओळी दिलेल्या आहेत आणि त्या 4 ओळी कशा दिलेल्या आहेत, उलट सुलट दिलेल्या आहेत. काही ओळी काय झालेल्या आहेत, पुढे आहेत, काही मागे आहेत. आणि त्या कवितेमध्ये कशा रीतीने आलेल्या आहेत त्याची जुळवणी किंवा त्याचा योग्य क्रम आपल्याला त्या ठिकाणी लावायचा आहे. ते बघूया. पहिल्यांदा त्यांनी दिलेल्या कवितेत दिलेल्या पहिल्यांदा ओळी बघूया आपण. मित्रांसंगे माळावरती, तुला पाहिले गवतावरती, पतंग उडवीत फिरताना, झुळता झुळता हसताना. काय 4 ओळी आहेत, मित्रांसंगे माळावरती, तुला पाहिले गवतावरती, पतंग उडवीत फिरताना आणि चौथी आहे झुळता झुळता हसताना. आता या कविता ज्या ओळी आहेत त्या आपल्याला योग्य क्रमानामध्ये लिहायच्या आहेत. त्यातली पहिली ओळ कोणती येईल की मित्रांसंगे माळावरती. जी आपल्याला पहिली ओळ कवितेमध्ये दिलेली आहे तीच ओळ का होईल, पहिलीच आहे आणि ती पहिल्यांदाच लिहायची आहे, मित्रांसंगे माळावरती. त्याची दुसरी ओळ आहे पतंग उडवीत फिरताना. म्हणजे दुसऱ्या क्रमांकाची ओळ कोणती येईल की पतंग उडवीत फिरताना, ही दुसऱ्या क्रमांकाची ओळ आहे. तिसऱ्या क्रमांकावरती तुला पाहिले गवतावरती. म्हणजे तुला पाहिले गवतावरती ही जी ओळ आहे ती तिसऱ्या नंबरला. आणि चौथ्या नंबरला जी चौथी आहे ती चौथ्याच नंबरला लिहायची आहे की झुळता झुळता हसताना. म्हणजे याचा योग्य क्रम कसं येईल की मित्रांसंगे माळावरती, पतंग उडवीत फिरताना, तुला पाहिले गवतावरती, झुळता झुळता हसताना. अशा रीतीने काय करायचे आपल्याला या 4 कवितेचे ज्या 4 ओळी दिलेल्या आहेत त्या योग्य क्रमाने लावायच्या आहेत आणि त्या देखील तुमच्या लक्षात आलेल्या असतील. आता बघूया या कवितेतलं पुढचं प्रश्न. या कवितेतलं पुढचं प्रश्न कोणता आहे ते बघूया. No more spending your energy and money on coaching classes or missing classes for rain, for rally,
in any other nonsense. Subjects covered by multiple teachers with repeat telecasts. Doubts, concepts, applications, no problem. All explained through great and significant animation. So sit back comfortably in your home and watch Study Spectrum TV channel. कवितेतील काही शब्द आलेले आहेत असे आणखीन शब्द लिहा. आपल्याला काय दिलेलं आहे ते की कवितेतले त्यांनी आपल्याला दोन दोन शब्द टाकलेले आहेत, त्याच्याच याच्याचे किंवा त्याच्याच अर्थाचे आपल्याला आणखीन दोन शब्द काय करायचे आहेत, तयार करून इथे लिहायचे आहेत. आता कवितेतील कोणते शब्द आलेले आहेत ते बघूया. पहिला दिलेला आहे त्याने झुळता झुळता आणि त्याच्या पुढे दिलेले आहे हसता हसता. आणखीन काही शब्द आपल्या मनाचे जर आपल्याला भरायचे असतील तर आपण काय करू शकतो की ढोलता ढोलता म्हणजे डोलता डोलता. तसंच काय करायचं आहे, त्याच्याच अर्थाचा आपल्याला शब्द पूर्ण करायचा आहे. आता दुसरं काय दिलेलं आहे बघू द्या. सळसळती काय आहे आणि भिरभिरती काय दिलेलं आहे त्याने, सळसळती आणि दुसरं आहे भिरभिरती. तर आपल्या मनाचा आपण शब्द टाकू शकतो झुळझुळती म्हणजे जे काही त्याच अर्थाचा आणि त्यालाच मॅच होईल असं आपल्याला शब्द त्या ठिकाणी भरायचा आहे. तिसरा आहे माळावरती आणि गवतावरती म्हणजे दोन शब्द दिलेले आहेत, माळावरती गवतावरती. तर आपण आणखीन एक शब्द टाकू शकतो त्याच्यावर जमिनीवरती किंवा मातीवरती. असं कोणताही शब्द आपण त्याला काय होईल, शेवटच्या शब्दाला काय झालं पाहिजे, जॉईंट झालं पाहिजे असा शब्द आपल्याला त्या ठिकाणी लिहायचा आहे. त्यातला पुढचा आहे फिरताना किंवा हसताना. तर आपण त्याच्यावरती एखादा शब्द लिहू शकतो जाताना किंवा येताना असा एखादा शब्द आपल्याला त्या ठिकाणी लिहायचा आहे. त्यातलं शेवटचं बघूया सानुळ्या आणि रंगुळ्या. काय दिलेलं आहे, दोन शब्द दिलेले आहेत. पहिला आहे सानुळ्या आणि रंगुल्या. तर आपण तिथे सोनुळ्या असा देखील शब्द त्या ठिकाणी किंवा मोनुल्या असा देखील शब्द त्या ठिकाणी तयार करू शकतो. म्हणजे आपल्याला जे आठवतील त्याच अर्थाचा शब्द इथे लिहायचा आहे. तर त्यातला पुढचा प्रश्न बघूया. चौकटीतील योग्य ओळी निवडून कवितेच्या ओळी पूर्ण करा. काय प्रश्न आहे की चौकटीतील योग्य ओळी निवडून कवितेच्या ओळी पूर्ण करा. आपल्याला काय केलेले आहेत, चौकटीत त्याने ओळी दिलेल्या आहेत, पण कोणती ओळ नक्की कुठे जुळते किंवा जॉईंट होते हे आपल्याला बघायचं आहे आणि ती कविता आपल्याला काय करायची आहे, पूर्ण करायची आहे. कविते आपल्याला चौकटीमध्ये देखील किती त्याने 4 ओळी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि 2 प्रश्न आहेत. त्या 2 प्रश्नामध्ये कोणत्या ओळी 2 कुठे मॅच होतात ते बघायचं आणि उत्तर पूर्ण करायचं आहे. त्यातलं बघूया आपण पहिला कवितेचे चरण. रंग रंगुळ्या साण साणुळ्या दोन्ही ठिकाणी डॅश डॅश दिले आणि शेवटची ओळ दिली आहे त्याने सांग तुळा रे सांग तुझा रे तुझा लळा. काय सांगितले, सांग तुझा रे तुझा लळा. तर आपल्याला आता मधल्या 2 ओळी काय करायच्या आहेत, पूर्ण करायच्या आहेत. तर त्या कशा करायच्या की रंग रंगुळ्या साण साणुल्या गवत फुला रे गवत फुला असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा. म्हणजे त्या ज्या 2 ओळी आहेत त्या कोणत्या येतील, गवत फुला रे गवत फुला आणि असा कसा रे मला लागला. ह्या ज्या 2 चौकटीतल्या ओळी आहेत त्या ठिकाणी आपल्याला लिहायच्या आहेत. आता बघूया त्यातलं पुढचं. विसरून गेलो पतंग नभीचा विसरून गेलो मित्राला आणि पुढे आपल्याला 2 ओळी त्याने डॅश दिलेल्या आहेत त्या आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. तर त्याचं उत्तर बघूया आता. विसरून गेलो पतंग नभीचा विसरून गेलो मित्राला पाहून तुझला हरकून गेलो अशा तुझ्या रे रंग कळा. काय येते तिथे उत्तर की पाहून तुझला हरकून गेलो अशा तुझ्या रे रंग कळा. म्हणजे उत्तर बघूया आपण. विसरून गेलो पतंग नभीचा विसरून गेलो मित्राला पाहून तुझला हरकून गेलो अशा तुझ्या रे रंग कळा. म्हणजे या ठिकाणी जे काही ओळी आपल्याला पूर्ण करायच्या होत्या त्या दोन्ही कवितेतले जे काही कडवे दिलेले होते किंवा चरण दिलेले होते ते देखील तुमच्या लक्षात आलेले असतील. आता बघूया याच्यातला पुढचा प्रश्न. आता बघूया त्यातला पुढचा प्रश्न.
मुलाला गवत फुलाचाळाला लागलेला पाहून गवत फुलाला काय वाटले असेल असे कल्पना करून थोडक्यात सांगा. आता हा जो प्रश्न आहे, काय प्रश्न आहे पुन्हा वाचते मी. मुलाला गवत फुलाचाळाला लागलेला पाहून गवत फुलाला काय वाटले असेल ते कल्पना करून थोडक्यात सांगा. काय सांगितलंय प्रश्न की आपल्याला काय करायचं आहे, इथे आता आपलं मत मांडायचं आहे. म्हणजे तुमच्या मताप्रमाणे या प्रश्नाचं तुम्ही उत्तर लिहू शकता. म्हणजे कवितेतलं इथं सारांश न लिहिता किंवा कवितेचाच उत्तर आला पाहिजे असं इथे काहीही काय नाही. तुमच्यावरती सक्ती नाहीये किंवा तुमच्यावरती काही इथे काय नाही लादलेलं नाहीये. तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते तुमच्या मतानुसार काय करायचं आहे, पूर्ण करायचं आहे. काय विचारलं इथं प्रश्न की मुलाला गवत फुलाचा लला लागलेला पाहून गवत फुलाला काय वाटत असेल ते कल्पना करून थोडक्यात लिहा. तर काय लिहायचं आहे इथे की गवत फुलाला आता काय वाटत आहे, की गवत फुलाला देखील वाटत असेल की मी एवढा गवतात वाढलेलो आणि एवढासा छोटा, मला कोणी कधी बघणारच नाही किंवा मला कधीही कोणीही पायदळी तुडवू शकतो. पण हा जो मुलगा आहे त्याला कशाचा माझा लळा लागलेला आहे आणि तो काय झालेला आहे, त्या जो काही पतंग म्हणजे पतंग उडवण्याची मुलांना एवढी आवड असते, पण त्या पतंगाला देखील तो काय झालेला आहे माझ्यासाठी विसरलेला आहे. आणि त्याच्यासोबत जे मित्र सवंगडी आलेले होते त्यांना देखील तो माझ्यासाठी विसरलेला आहे आणि तो काय करत आहे, माझ्यासोबतच आता काय करत आहे, खेळत आहे आणि माझा काय करत आहे, तो निरीक्षण करत आहे. आणि त्याचबरोबर गवत फुलाला काय वाटत आहे की हा जो मुलगा आहे तो आपल्या घराला किंवा शाळेला देखील माझ्यासाठी विसरायला तयार आहे. म्हणजे एवढा माझ्यासाठी काय लागलेला आहे, त्या मुलाला लळा लागलेला आहे. आता ह्याचं प्रश्न जे आहे, उत्तर जे आहे ते काय केलेलं आहे, माझ्या परीने मी मांडलेलं आहे. म्हणजे आपल्या परीने याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. तुम्ही याचा वापर देखील, ह्या उत्तराचा वापर देखील करू शकता किंवा तुमच्या मतानुसार देखील याचं उत्तर लिहू शकता. आता बघूया याच्यातला पुढचा प्रश्न. कवितेतील मुलासारखा तुम्हाला कोणाचा व का लळा लागला आहे ते थोडक्यात सांगा. काय सांगितले आहे की कवितेतील मुलासारखा तुम्हाला कोणाचा व का लळा लागला आहे ते थोडक्यात सांगा. आता इथे देखील उत्तर कसं लिहायचं आहे, आपल्याच मतानुसार इथे उत्तर लिहायचं आहे. आता उत्तर लिहित असताना आपली जर आई असेल तर प्रत्येक आईला कशाचा लळा असतो, आपल्या मुलाचा लळा असतो. किंवा एखादी गाय असेल तर तिला आपल्या वासरूवरती प्रेम जडलेलं असतो. तसंच किंवा एखादा झाड असेल तर त्याला आपल्या फुलावरती काय असतो, आपला प्रेम असतो. म्हणजे अशा रीतीने किंवा छोटा आपल्या घरात जर मुलगा असेल तर आणि जर कुत्रा देखील आपल्या घरात असेल, डॉगी जरी छोटासा असेल तरी पण त्या छोट्या बाळाचं त्या मुलावरती, त्या डॉगीवरती काय होऊ शकतो, प्रेम जडू शकतो. त्याचबरोबर आणखीन काय सांगता येईल तुम्हाला की एखाद्या घरामध्ये जर आपण पाळतू जर पक्षी असेल, म्हणजे पोपट म्हणा, तर त्या पोपटावरती किंवा जे काही लव्ह बर्ड्स असतात त्यांच्यावरती म्हणा काय होतो, म्हणजे ज्याचा त्याचा बघावा तर कोणावर तरी काय असतो, प्रेम हा जडलेला असतो. भावा बहिणीवरती कधी कधी प्रेम जडलेला असतो. म्हणजे अशा रीतीने काय होत आहे, काय सांगितले आहे की प्रत्येकाचा कोणावर ना कोणावर तरी काय असतो, प्रेम असतो. म्हणजे अशा रीतीने काय करू शकतो आपण, आपलं उत्तर हे जे आहे ते थोडक्यात त्या ठिकाणी मांडू शकतो. आणि तुम्ही देखील तुमच्या मताप्रमाणे काय करू शकता, याचे प्रश्नाचं उत्तर जो आहे तो तुमच्या मतानुसार देखील मांडू शकता. म्हणजे तुम्हाला कोणावरती प्रेम आहे किंवा कोणावरती लळा आहे याचं उत्तर हे तुमच्या भाषेत देखील तुम्ही देऊ शकता. आता बघूया, इथे आपली आता पूर्ण कविता संपलेली आहे. पण याच्या आधी तुम्हाला मी आपण काय काय बघितले या कवितेमध्ये ते बघूया. पहिल्यांदा मी तुम्हाला कवितेचं सारांश सांगितले, आपण शब्दार्थ सुद्धा बघितले, शब्दार्थाचे तुम्हाला अर्थ सांगितले, वाक्यप्रचार बघितले, कविता पूर्ण करून दाखवल्या, त्याच्यासारखाच येणारे शब्द देखील आपण बघितला, एका वाक्यातले प्रश्न उत्तर बघितली, थोडक्यात उत्तरं बघितली आणि आपल्या मतानुसार जे काही उत्तरं लिहायचे आहेत ते देखील प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला सांगितलेली आहेत. ती देखील नक्कीच तुमच्या काय झाली असेल, पूर्ण लक्षात आलेली असतील आणि इथे ही कविता तुम्हाला नक्कीच पूर्ण समजलेली असेल. आणि इथे आता आपली ही कविता संपलेली आहे. आणि जाता जाता एवढंच सांगेल की अधिक माहितीसाठी पाहत राहा स्टडी स्पेक्ट्रम TV चॅनल.